परफॉर्म करणं ही गरज आहे करंजकोलची. पण समोर विजय मांडे टीम कल्पेश ही नडगावची धडाडती तोफ. बघूयात कशा पद्धतीने खेळतायत. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बांधाला लागून आतमध्ये येत असताना अडवण्याचा प्रयत्न झाला. एकाला बॅक केलं दुसऱ्याने आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव. धावफलकाचा श्री गणेशा केला गेलाय. धावफलकाची सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांचा अप्रोच, दोन्ही संघांचा जो खेळाचा ॲटिट्यूड आहे तो सर्वांना बघण्यासारखा असणार आहे. दोन ताकदवर संघ महाड तालुक्यामधील एका बाजूला नडगाव, ज्या नडगावमध्ये विजय मांडे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारे सर्व नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला राहुल कांबळे टीम, नितेश कोंडालकर त्यांच्या साथीनं आणि संपूर्ण एंटायर टीम जी खेळ करताना दिसणार आहे हे बघा पाहणं ही सर्वात मोठी पर्वणी असणार आहे. कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. समोर नितेश पॉवर प्लेचा षटक, क्षेत्ररक्षण सदर स्क्वेअर लेग, मिड विकेट कव्हर, मिड ऑफ सर्कलच्या आत. यावेळेचा चेंडू कॅच ऑर नॉट बघावं लागणार आहे. यश, परंतु विजय मांडे यांची यष्टांच्या मागे नक्की काय हरकत झाली तिथे बघण्यासारखं होतं. बॅटची कडा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, कल्पेशचा बिलकुल बुचकळ्यात टाकणारा हा चेंडू आणि सरळ विजयांच्या हातामध्ये फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा. डीजे डीजे मास्टर, अच्छा बंद आहे का? नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. चला पहिलं षटक झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक बॉल आहे का? हो हो एक बॉल आहे.
एक बॉल आहे. 2-2 अशी स्थिती करंज स्कूलची आपल्याला बघायला मिळते. नडगाव संघाने पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर काढून घेतले. विशाल ओ यावेळचा चेंडू, यावेळचा चेंडू नक्की काय घडलंय, पंचांचा लक्ष आहे आणि ते पाहण्यासाठी जात आहेत. सुरेख चेंडू आणि मला वाटतं विशाल डगआउटच्या दिशेने जात आहेत. तिसरी विकेट येते का? येस, क्लीन बोल्ड. फलंदाज बाद, शेवटच्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. पहिलं षटक संपलं आणि आतापर्यंत झालेल्या मॅचेस कालपासून आतापर्यंत असं पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे ज्याच्यामध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि 3 विकेट. कल्पेश, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग बाय कल्पेश. चला टीम मीटिंग नाही, फलंदाज आलेत, आपण फिल्डिंग लावायची आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल करते. धावा झालेल्या त्या 2, अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक. करंज स्कूल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नडगाव. दोन्ही संघांचा इतिहास या मैदानावरचा खूप चांगला. तेजस गोलंदाजी मार्कवरती येतोय, नवीन गोलंदाज. आज मला वाटतं पहिला दिवस आहे नडगाव संघाचा खेळण्याचा. या वर्षीची सुरुवात आजच्या दिवसाने केली आणि ती सुद्धा अल्पते क्रिकेट क्लबच्या या स्पर्धेमध्ये खेळत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड तालुका अध्यक्ष आदरणीय निलेशदादा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंजळी बुद्रुक ची संपूर्ण कमिटी म्हणा किंवा अल्पते क्रिकेट क्लब खूप मोठी मेहनत घेतली आणि हा संपूर्ण मोठा ताट. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सूरज मैदानात आलेले आहेत. सूरज स्ट्राइक नॉन स्ट्राइक एंडला. समोर राहुल आहे आणि राहुल वरती सगळ्यांच्या नजर आहेत. तेजस बहुयात कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण विखुरलंय, पॉवर प्ले संपलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्याला सोडून दिलं, लेफ्ट केलं. वाईडची सांगता होताना पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे आणि 2 विजयी संघांमधील ही मॅच. आणि ही मॅच कोणाच्या बाजूने झुकणार हा प्रश्न ज्या वेळेला सगळ्यांना पडलाय त्याच वेळेला नडगाव संघाने पहिल्या षटकामध्ये जो परफॉर्मन्स केलाय तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि तो खेळ आता पुढे वाढवत असताना राहुल फुलटॉस बॉल, त्याचा खरपूस समाचार आणि या चेंडूला पाठवून दिलंय. लॉंग लेग सीमारेखा पार, षटकार आणि षटकाराबरोबरच धावफलक वेगानं वाढतंय. शानदार स्ट्रोक बाय द बॅटर. सहा आल्यात, षटकार आलाय. राहुलला या मॅच मध्ये जान झोकण्यासाठी, धावफलक वाढवण्यासाठी. येस सर, बॉल बॉल पाठवा. दुसरी ओव्हर आहे. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. समोर राहुल. ओ यावेळेला थोडासा मागे ठेवला चेंडूला. गुडलिन स्पॉटवरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. ऑन दी राईस, ऑन दी अप खेळायचं होतं लॉंग ऑफच्या डोक्यावरून, परंतु त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तेजसचं कौतुक. षटकारानंतर त्याने जो कमबॅक केलाय राहुल कांबळे, शतकवीर फलंदाज मैदानात आहे. ओ यावेळेला फुल ऑन लेंथ न बीट केलं. समजेन असं झालं नक्की चेंडू कशा पद्धतीचा आला, कशा धाटणीचा आलाय. आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. वाईड 6. तीन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. अल्पते क्रिकेट क्लब किंजरोलीचं हे आयोजन आणि या आयोजनाचा आजचा दुसरा दिवस आणि मोठमोठे संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. दुसऱ्या हाफमध्ये ज्यावेळेला आपण जाऊ सेकंड सेशनमध्ये त्यावेळेला मानगाव बघायला मिळेल, बिरवाडी बघायला मिळेल, दासगाव बघायला मिळणार आहे. त्यानंतर टेम्पाले सुद्धा आहे. मोठमोठे तारे सितारे. ओ यावेळेला जबरदस्त प्रहार, बॅकफुट पंच आहे. कव्हर पॉइंटला टार्गेट केलं आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. तेरा धावा धावफलकावरती आहेत.
13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. या चौकाराने काहीशा प्रमाणामध्ये का होईना कमबॅक काढायचा प्रयत्न केला. राहुलवरती जबाबदारी मोठी आहे आणि राहुल जाणतो यासारख्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना यावेळेला मागे चेंडू निघून गेला. वेगाने आउटफील्ड स्लो जरूर आहे परंतु चेंडूचा वेग जास्त. वाईड +4 तब्बल 5. येस इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पाहिलं जाईल. पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलं फिल्डिंग टीम कडून. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय का ते बघितलं जाणार आहे पण अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आहेत. इट्स वाईड. वाईड +4 टोटल 5 रन असतील. वाईड +4 टोटल 5. हो यावेळेला शरीरापासून लांबचा चेंडू आणि त्याला लांबून ड्राईव्ह केलं. चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये. आता या इनिंग मधला सर्वात मोठा अडसर किंवा फासला काय आहे? करंजकोल संघ जर का चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघत असेल तर राहुल कांबळेला शेवटपर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आणि त्याच्यात बॅटमधून धावा येणं गरजेच्या. पण नडगावच्या बाजूने जर विचार करायचा झाला तर राहुल कांबळेची विकेट. राहुल कांबळे हा की फॅक्टर आहे या पहिल्या इनिंग मधला. जर का या धावफलकाला मोठं रूप आपल्याला बघायचं असेल किंवा या धावफलकाला कमी धावांपर्यंत थांबवायचं असेल. 20 धावा धावफलकाचे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा तेजसचा समोर. राहुल उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू सोडून दिले त्याला. वाईडची सांगता होताना पाहायला मिळते. 4 षटकांच्या मॅचेसमध्ये कसोटी क्रिकेटचे चित्र बघायला मिळतात. ज्या पद्धतीनं हा बॉल लेफ्ट केला जाऊ दिला राहुलने. 21 वरती धावफलक आहे राहुल समोर. पुन्हा एकदा तेजस. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. फुल पेस ऑफ द बॅट. लॉंग ऑनला क्लिअर करत चेंडू दाग दाग ठाप ठुप ठाप करत षटकार. काय जबरदस्त फटका होता. 27 आफ्टर दॅन 2 ओव्हर. 2 षटकांची समाप्ती. या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या गेल्यात आणि त्यानंतर आता तिसऱ्या षटकाकडे धावफलक जाणार आहे. पहिल्या षटकामधल्या 2 धावा, दुसऱ्या षटकामधल्या 25 धावा, टोटल 27 धावा. 3 विकेटच्या पतनानंतर आपण बघतोय. थोडी घाई करा. तिसरा गोलंदाज मला वाटतं रोहितच्या हातामध्ये चेंडू. येस रोहितच्या खांद्यावरती आता मोठी जबाबदारी दिली गेली आहे. विजय मांडे मागील मॅच मध्ये तिसरं षटक टाकण्यासाठी आय थिंक आले होते. यावेळेला त्यांनी स्वतःला मागे ठेवलं. आता रोहितच्या हातामध्ये चेंडू. नडगावसाठी निर्णायक षटक असेल कारण तो जो चढता आणि उतरता क्रम आपण ज्याची चर्चा करतो त्याच्यामध्ये पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकात धावा खोऱ्यानं आल्यात, मोठ्या प्रमाणात आल्यात आणि त्या धावांना बघत असताना आता तिसऱ्या षटकावरती सर्वांच्या नजरा येऊन थांबल्यात. करंजकोल संघ विचार करेल राहुल खेळपट्टीवरती टिकून राहावा तर समोर नडगाव संघ विचार करेल की राहुलची विकेट इथून यावी. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचाने वाईडचा इशारा दिलाय. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. रोहितचा बॉलिंग ऍक्शन जर बघाल त्याचा लॉंग रनअप फॉलो थ्रू आणि ज्या पद्धतीने ते चेंडूला रिलीज करतात शानदार. हो यावेळेला बॅक ऑफ लेन चेंडू मागे टाकला गेला. प्री प्लॅनर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंडर झाला तो कारण ज्यावेळेला शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला त्यावेळेला ज्याप्रमाणे विचार केला होता की फुलॉर लेंथ येईल आणि त्याच्यावरती मोठा फटका मारेल त्या सर्व मनसुबावरती पाणी सूरजच्या निर्धाव चेंडूची सांगता होते. वाईड नंतर चांगला कमबॅक. नडगाव संघाने पहिला सामना 66 धावा त्याने धावफलकात लगावल्या. त्या ओ यावेळेला फेकी झाली. रनआउटची संधी. काय सूरज. येस सूरज बाद.
चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. चला लगेच मॅचला चालू करायचंय. उमेश आला का? उमेश 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 आला. राहुल स्ट्राईक एंडवरती. रोहित समोर राहुल. बिग बॅटल. ओ यावेळेला खाली राहणारा चेंडू वेगवान चेंडू होता. ही रोहितची ताकद. रोहितने या मैदानावरती मी म्हटलं होतं मागाशी की 2 वर्ष मागे झालं म्हणजे गेल्या वर्षाच्या अगोदर त्यावेळेला तिखट मारा केला होता. नडगावसाठी गेम चेंजर म्हणून होता तो बॉलर म्हणून. माराच्या बळावरती नडगावने विजेतेपद पटकावलेलं होतं. आता यावेळेला राहुल समोर आहे. राहुल वन ऑफ द ग्रेट बॅट्समन. महाड तालुक्यातील नामवंत खेळाडूंमध्ये त्याचं नाव. फुलटॉस डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तो बनला दर्शक. मस्तक पे दस्तक. चौकार. बघा आता दोन्ही संघांसाठी विशेष सूचना. लाईव्ह आता या बॉल नंतर बंद केलं जाणार आहे. तरी ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन तोच फायनल असेल. धावपलक दाबा 34. अमित भाई आता कोणताही तिसऱ्या पंचांकडे येऊ नका. ऑनफिल्ड अंपायरलाच जे काही निर्णय द्यायचे आणि दोन्ही संघांनी सहकार्य करायचंय. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनवरती कायम राहावं लागणार आहे.
11 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। कहा मुकाबला था, 6 गेंदे 24 रन। उसके बाद एक फ्री हिट, नो बॉल, स्ट्राइक गेंद मिली, रन मिला। मुकाबले में बराबरी का यहां आ चुका है। 4 गेंदे 11 रन, लेकिन यहां मुकाबले के ऊपर थोड़ा हल्का सा दबाव आ चुका है नरगांव का करण स्कूल के ऊपर। विजय मांडे ऑन द फायर, 2 गेंदों में 2 छक्के लगातार। विशाल काबली की गेंदबाजी के ऊपर हमला बोल दिया है। 4 गेंदे 11 रनों की आवश्यकता। सामने अच्छे राइट ओवर द विकेट। ये फिर से शॉट गेंद, बैक टू बैक, ये तीसरा स्लोअर गेंद, 6 रनों का इशारा। का आशीर्वाद है विजय मांडे के ऊपर। शायद आज जुम्मा का दिन है, आज दिन भी उनका है। नाश्ता गेंद पर देख रहे थे बल्लेबाज किस तरह के आउट हो रहे, उसके बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधे के ऊपर ली और इतना कंधे के ऊपर ली कि विशाल के गेंदबाजी के ऊपर हमला बोल दिया है। लगातार एक पहला छक्का लॉन्ग के ऊपर से, दूसरा छक्का स्क्वायर लेग के ऊपर से, तीसरा स्क्वायर लेग के ऊपर से, 3 गेंदे 5 रनों की आवश्यकता। सामने अच्छे से विशाल गेंदबाजी करेंगे, फिर से ये गेंद खेल दिया। लगातार ये चौथा छक्का लगाकर मुकाबला जीत लिया है नरगांव टीम ने। जीतने वाली टीम को मैं कांग्रेचुलेशन करता हूं, अभिनंदन करता हूं। हारने वाली टीम का भी मैं। 4 गेंदों में 25 रनों की पारी खेली। या ये इस 12 गेंदे 41 रनों की पारी विजय मांडे ने खेली, लेकिन आखिरी गेंदों में, आखिरी ओवर में 5 गेंदे और 25 रन निकाले उन्होंने। क्या पारी खेली, मैन ऑफ द मैच है विजय मांडे। नरगांव टीम 3rd राउंड के लिए, क्वार्टर फाइनल के लिए शायद क्वालिफाई हो चुकी है। इसके बाद 20 मिनट का ब्रेक होगा, उसके बाद मुकाबला होगा बिरवाड़ी बनाम मानगांव के बीच मुकाबला होगा।